issued a prospectus inviting applications for 1 lakh equity shares of rupees 10 each, payable as follows. भक्ती एंट्री सांग बेटा. भक्ती एंट्री सांग. Bank account debit to equity shares capital account. बँक अकाउंट डेबिट बरोबर आहे, करेक्ट आहे. Share application. आणि ऍप्लिकेशन किती आहेत? हाऊ मेनी ऍप्लिकेशन रिसिव्ड? हाऊ दोन. मेनी ऍप्लिकेशन रिसिव्ड? 1,20,000. Very good. How many per share received on application? Application ला पर शेअर ला किती रुपये मिळालेत किंवा किती रुपये मागवलेत? 2 रुपये. 2 रुपये. 1,20,000 गुणले 2 म्हणजे 2,40,000. लिहा. 2 equity share application account 2,40,000. कोण कोण काय काय करायला बघू द्या बरं जरा मला चेहरे तुमचे. मी Being application money on. करेक्ट. Being application money on 1 lakh equity shares at the rate rupees 2 per share received. पर शेअर. ठीक, करेक्ट. सुहानी, आशुतोष पाटील, अविनाश कोळीगिरे, जान्हवी, शुभांगी गायकवाड, तुम्ही कॅमेरा काय थोडं फास्ट सांगा. Equity share application account to equity share capital account. करेक्ट. आता एक सांग, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट अमाऊंट सांग किती? अमाऊंट सेट सांगायचं. 2 लाख. 2 लाख. डेबिटला किती घेऊ? 2,40,000. 2,40,000. टू काय? To equity share capital account. किती अमाऊंट? 2,40,000. नो. हाऊ मेनी ऍप्लिकेशन्स इश्यूड फॉर शेअर्स अँड हाऊ मेनी ऍप्लिकेशन रिसिव्ड? ऍक्च्युअल रिसिव्ड. या दोन्ही मध्ये डिफरन्स किती आहे? कंपनीने किती शेअर्स इश्यू केले आणि ऍप्लिकेशन किती मिळाले हे सांग. 2,20,000 आणि 2 ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन सांग मला. ऍप्लिकेशन शेअर्स आणि ऍप्लिकेशन सांग. अमाऊंट नको सांगू. वैष्णवी तू सांग. ठाकूर. सर एंट्री वेगवेगळी केली मी. चालतंय. वेगळी काय करायची? एक ट्रान्झॅक्शन आहे, एकच एंट्री करायची. आता एका ठिकाणी सांग मला, सगळ्यांना समजेल असं. वेगळी ठीक आहे केली, करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, पण सांग आता एकत्र सांग मला एंट्री. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. हा. इक्विटी शेअर नाही टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. आता बघा लक्ष द्या सगळेजण. ऍप्लिकेशन रिसिव्ड आहेत. ऍप्लिकेशन आहेत किती? 1,20,000. इथं बघा त्या ठिकाणी म्हणले ऍप्लिकेशन वे रिसिव्ड दिसतंय.
1,20,000 इक्विटी शेअर्स हे ऍप्लिकेशन मिळाले आणि कंपनी दीपक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड इश्यूड अ प्रॉस्पेक्टस इन्व्हायटिंग ऍप्लिकेशन्स 1,00,000 इक्विटी शेअर्स. ओके, म्हणजे हे शेअर्स आहेत 1,00,000 आणि 20,000 हे ऍप्लिकेशन एक्सेस आहेत व एक्स्ट्रा आहेत. जे एक्सेस आहे ना ते एक्सेस काय केले कंपनीने बघा, म्हणून करायचं नाही आपण. कंपनी काय म्हणली बघा, द डायरेक्टर्स डिसाइडेड टू रिजेक्ट एक्सेस ऍप्लिकेशन. रिजेक्ट केलेत म्हणजे कॅन्सल केलेले आहेत. अँड रिफंड म्हणजे परत ऍप्लिकेशन मनी ऑन दॅट, म्हणजे हे जे एक्सेस ऍप्लिकेशन आहेत ना ते रिफंड केले म्हणजे आता इथं 1,00,000चे तेवढे कॅपिटल जातील, 1,00,000 आणि 20,000चे टू बँक अकाउंट. लिहा 2,00,000, 1,00,000 गुणिले 2 म्हणजे 2,00,000 झाले. टू बँक अकाउंट 20,000 इंटू 2, अमाऊंट किती 40,000. नरेशन लिहा. Being share application money on 1,00,000 equity shares transfer to equity share capital account and balance refunded. वैष्णवी तू काय म्हणू लागले का? नाही सर. काहीतरी म्हणून बोललेच वाटलं मला. झालं बरोबर आहे. सायली नाव चेंज कर ना. सायली नाही तुझं नाव, संजना. सायली कितीला आहे? संजना संजना सायली कितीला आहे? 10th ला आहे. 10th ला आहे का? बा. Being share application money on 1,00,000 equity shares transfer to equity share capital account. ठीक आहे, पुढची एंट्री सांगतो आता संजना. संजना ऐकू येत नाही? रेंजचा प्रॉब्लेम आहे संजनाकडे. पल्लवी तू सांग. सर थर्ड एंट्री इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. किती शेअर्स आहेत? 1,20,000. 1,00,000 का 20,000? 1,00,000. 1,00,000 गुणिले 4, 40,00,000. सॉरी 4,00,000, 4,00,000. To equity share capital account. Being share allotment money due on 1,00,000 equity shares at ₹4 per share. अभिजित देशमुख पुढची एंट्री सांग. Bank account debit to equity share allotment account. Bank account debit to equity share allotment account 4,00,000. Correct. Being allotment money received on 1,00,000 equity shares at ₹4 per share. पुढचे एंटर करा आता. बाकीचे पुढचे 4 एंटर करा तुम्ही आता. फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉलच्या सगळेजणच. equity share first call account debit 1,00,000 into 2,00,000 to equity share capital account
being share first call money due on 1 lakh equity shares of rupees 2 per share. 6 number bank account debit 2 lakh to equity share first call account 2 lakh. Being share first call money received on 1 lakh equity shares at rupees 2 per share. 7 equity share final call account debit 2 lakh equity share capital account 2 lakh. Being equity share final call money due on 1 equity shares share bank account debit equity share final call account. Equity share 1 lakh equity shares at rupees 2 per share. And total किती टोटल 20,80,000 20,80,000. ठीक आहे. उद्या प्रॉब्लेम नंबर 3 दोन्ही सॉलिड आणि अनसॉलिड दोन्ही लिहून आणा. सॉलिड आणि अनसॉलिड आले तर करा, नाही आले तर राहू द्या. ठीक आहे. ओके बाय.